तर आता मित्रांनो आपली ही गाडी आता गाडी घेऊन मस्त निघतो. हे बघा मी गाडी कसं चालली तुम्हाला सांगतो. ही जी दोरी नाही रेसला असती, रेस ओढला दोरी ओढली रेस ओढतो. चांगलं म्हणजे लक्षपूर्वक निरीक्षण केलं बरं का. जो असा ह्या वर्षी जो पाऊस झालाय ना, हा पाऊस मित्रांनो शहरामध्ये एवढा भयानक झाला आहे, डायरेक्ट पाणी वाहिलंय. आणि हाच पाऊस गावामध्ये झालाय तर जास्त काही नाही, कारण पाणी जे आहे ना मूर्त गावामध्ये जमिनीमुळं विषय डायरेक्ट हवा बघा बैठला का विषय. आता मस्त पैकी माश्या पिशा बसून द्यायचं तसं काही येडापणा करत. मित्रांनो आमचा आचार्य बघा, आचार्य इकडे बघा 2 मिनिटं. ओ आचार्य आणलेला आहे नुसता खायचा, दाबून खायचं दाबून राहायचा. पाहिलं का कसा जळ तुझी जाळ अजून लई टाइम राहू. हा 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 विषय खोले म्हणून दुनिया गोली. हा बघ कसा आहे विषय. हा बघ पाहिला का पीस. आता मस्त बाई खाऊ राहिलो आम्ही. आता अरे बाप एखादा वाघ जर आला तिथं काय करायचं. अरे बाप लय बेकार फसलो आम्ही आता. अरा पुरा जंगलचा इलाका आहे. अयो खिळा घुसला रे भाऊ, खिळ्यामुळे चला कोटाळा सगळा. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कोजागिरी पौर्णिमा रात्री होती आणि मस्त एक फोटो काढला चंद्राचा. मग इथून फोटो काढला जातो रे मी इथं. तर ठीक आहे. तर मित्रांनो रात्री झाली कोजागिरी पौर्णिमा. कशी कोणी कशी साजरा केली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कालचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता, कालचा व्हिडिओ पहा. तर आज मस्त सकाळ झाली बघू शकता. निळं जरी दाबा. ठीक आहे, बघू काय होतं काय नाही आज व्हिडिओमध्ये. रात चला. मित्रांनो एवढा खतरनाक चंद्र रात्री कोजागिरी पौर्णिमाची आहे ना, चंद्र एवढा खतरनाक चमकतो जास्त काय वाटतं. सकाळची म्हणजे अंधार वाटतच नाही. रात्री मी इथं उभं होतो आणि इथून जी आहे ना एवढा खतरनाक शूट म्हणजे इथून एक फोटो घेतला चंद्राचा असला भारी. अंधारच पडला नव्हता रात्री, काल उजाडच होता. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचं ते तर वैशिष्ट्य आहे, कारण त्या दिवशी जे आहे ना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अंधारच पडत नाही. आणि ते मानलं जातं की बाबा दुधामध्ये चंद्र बघून दूध पितात लोक नाही का. तर मी आत्ता झोपेतून उठलो मस्त. तर मित्रांनो मस्तपैकी आंघोळ फिंगोळ केली आणि आता मस्त कपडे बिपडे घातलेत मस्त टकाटकमध्ये. सकाळचा माहोल. आणि ऊन पडलेलं आहे बाहेर बघा. किती खतरनाक ऊन पडलं पाहिलं का. कडक कार्यक्रम झाला. रात्री झोपी थोडी मानाचा अवघडी दुखायला लागली मान नाही का. तर हे बघा मित्रांनो गावाकडचं जेवण कसं असतं बघा. हे पान वगैरे मस्तपैकी हरभऱ्याचे आपलं मुगाचं कालवण आणि बाजरीची भाकर आणि वरून जे भाजलेलं लोणचं. हा हे जेवण कुठं किती पैसे द्या तुम्हाला बाहेर भेटत नाही. मस्त जेवण वगैरे झालं मित्रांनो. मग आता शेजारचं गाव एक शेवगाव गाव म्हणून त्या गावामध्ये जायचं थोडंसं काम आहे. एक आपलं नाही का बहिणीकडे थोडं काम आहे. तर मी निघणार आहे थोड्या वेळाने. राहा व्हिडिओमध्ये. ऊन लय पडलं आहे. रात्री पाऊस पडतो, दिवसाहून पडतं. काही काय म्हणजे वातावरणाचं काही मिळच लागत नाही. तर काय नाही, आता इथून कमीत कमी 30-35 किलोमीटर आहे. जायला 1-1.5 तास लागेल, यायला 1-1.5 तास. म्हणजे कमी आपला पूर्ण दिवस जातो कशानं. ही जी बॅग आहे ना मित्रांनो, ही बॅग माझ्याकडे कधी पण असते सारी, कारण याच्यामध्ये माझा कॅमेरा असतो, कधी ड्रोन असतं नाही का. आणि त्यासाठी मला सांभाळून ठेवला होतं. कधी म्हणजे शक्यतो ड्रोन नसतं त्याच्यामध्ये, पण उगं मोबाईल वगैरे बारीक सारी गोष्टी असतात नाही का. आणि सोबत ठेवावंच लागतं मला. तर आता मी सगळं रेडी वगैरे झालेलो आहे. आणि आपली तिकडे मोटरसायकल लावलेली आहे त्या साईडला. आपली मोटरसायकल तुम्हाला माहिती आहे बॉक्सर कावासाकी. खूपच जुनी गाडी आहे बरं का, पण जुनी पण एकदमच खतरनाक आहे. आणि मशीन एकदम भारी, त्याच्यामुळे कुठं पण जायला काही अडचण नाही. लय लांब नेत नाही ती गाडी मी, जवळच आपलं जवळपासच ठिकाणी नेत असतोय गावाकडे आल्यावर. बाकी ठीक आहे, बाकी सगळं ओके. तर आता मित्रांनो आपली ही गाडी आता गाडी घेऊन मस्त निघतो. हे बघा मी गाडी कसं चालली तुम्हाला सांगतो. ही जी दोरी नाही रेसला असती, रेस ओढला दोरी ओढली की रेस ओढतो. टेक्नॉलॉजी आहे.
मित्रांनो 12-13 किलोमीटर पुढे आलोय आता, काय सगळं 10 किलोमीटर राहिले. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, तुमचा भाऊजी आहे ना एक हातात गाडी तरी जाऊ, एकच हात भाई आहे, डोक्यालिटी आणि टॅलेंट टेक्नॉलॉजी आहे. मी चांगलं म्हणजे लक्षपूर्वक निरीक्षण केलं बरं का. जो असा ह्या वर्षी जो पाऊस झालाय ना, हा पाऊस मित्रांनो शहरामध्ये एवढा भयानक झाला आहे, डायरेक्ट पाणी वाहिलंय. आणि हाच पाऊस गावामध्ये झालाय तर जास्त काही नाही, कारण पाणी जे आहे ना मूर्त गावामध्ये जमिनीमुळं. हे म्हणजे जेवढा पाऊस गावाकडे झाला ना मित्रांनो, तेवढाच पाऊस जर तिकडं सिटीमध्ये झाला असता का, तर मला नाही वाटत सिटीने दम म्हणजे शहराच्या भागाने दम धरला असता. कारण गावामध्ये जमीन असती आणि त्या जमिनीमध्ये मूर्त पाणी, त्याच्यामुळे पाणी आलेलं जास्त कळत नाही, असा विषय नाही का. तरी आता 2-3 दिवसापासून पाऊस थोडा कमी आहे. पहिले लय होता पाऊस, आता 2-3 दिवस झाले कमी झाला थोडा पाऊस नाही का. ठीक आहे चला. हे बघा मी दालतो मित्रांनो, माझ्या भाषेपाशी नुसतंच लोळत आहे एकूण तिकडे. मागे तर हा बघा बघा पाहिलं का, ऐ इकडे बघ काय होत आहे, बोलत आहे मित्रांनो. बघायला का आता इथं ते सफरचंद वगैरे खात आहे थोडंसं नॉर्मल, आणि नुसतं तिकडून तिकडं तिकडून इकडे येडे घेऊन राहिले. अरे मामा तो पशाला आहे, तुला काही उठून मारायला पाहिजे थोडा रे. काय तर मित्रांनो आता मस्त आपलं शावगावमध्ये आलो, बहिणीच्या घरी यायचं तुला काम होतं आणि आता परत निघणार आहे पाठीमागं. आणि आता 12:30 वाजलेले तर आता इथं ऊन पण पडलंय आणि पावसाचं वातावरण काय पाहिजे राहिलं नाही, कसं ओढत पाहिजे ऊन. ठीक आहे चला मस्त पैकी आता नाश्ता बिष्टा केलाय आणि आता पाणी बिणी पिऊन मस्त. मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे आणि आता शावगावमध्ये होतो थोडा वेळ पूर्वी. डायरेक्ट म्हणत असताना इथं कसं काय आला, तर मध्ये व्हिडिओच बनला नाही काही नाही, पटकून आलो फास्टमध्ये. गाडी लावली आपली परत दारामध्ये आणि हे रोहन आणि 36 अहो मला फॉलो करा मित्रांनो, फॉलो. हा तर आता आपल्या बोधगावमध्ये पण बरेच मित्र कंपनी भेटले होते, पण तुम्हाला दाखवतच नाही आलं, एवढं ऊन पडलं होतं भयानक, त्याच्यामुळे मी थांबलो नाही जास्त. मैत्रिणी भेटल्या होत्या ना, काय सांगतो. हा म्हणजे मुली पण भेटल्या होत्या जे आपले व्हिडिओ पाहतात विभागाच्या ना. हो मित्र मैत्रिणी सगळे काही भेटल्या होत्या, कॉलेजच्या पोरं पोरी सगळे व्हिडिओ पाहणारे ते भेटले होते आपल्याला. फोटो वगैरे काढले, खूपच छान वाटलं. त्या टायमाला मी व्हिडिओ नाही केला पोस्ट, कारण ऊन लय पडलं होतं आणि आपली कंडिशन नव्हतीच तशी, मी फास्टच होतो गाडीमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही, जे होतं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता वाजले 2. आता आमच्या डोक्यात असा प्लॅन आहे की बाबा उन्हात आणायचं मस्तपैकी चिकन फिकन आणावं आणि गरम करून मस्त पोटात टाकावं. पोटात काही जागाच नाही राहिली आता, म्हणजे जागा भरपूर आहे पण काही नाही पोटामध्ये नाही का. आणि याचं पोट जे आहे रताळ्याचं पलीकडचं याचं, त्याचं पोट कधी रिकामाच असते, किती काही टाका. अरे खाल्लंच नाही सकाळ रिकामच असणार. 2-4 कोंबड्या तरी पोटात असते, चालू मंदिर घातलं तरी 5 चपात्या खाल्ल्या, आता खावं लागेल काही तर. 5 चपात्या लाज वाटते तुला मानलं वगैरे. तर ठीक आहे मित्रांनो आता बघूत काय होतं आमचा प्लॅन, काय होतं सतीश गरजेचं आणि आमचा काय होतं काय माहिती. तर झाला प्लॅन करायचा आता करू, मला सांगतो अपडेट व्हिडिओमध्ये राहा. आणि खाली सबस्क्राईब बटन पटकून करून सबस्क्राईब करून मोकळा व्हा. काय फुकाड आहे सगळं सबस्क्राईबचं. हे बघा मित्रांनो हे चालले हे बघा चालले ते चिकन आणायला. लय गरम झालंय. अरे दमानी किक मार, गाडीला जपतोय मारायचं मी. गरम झाली मित्रांनो गाडीला, कारण लय लांबून आलोय मी. अरे दमानी जाण लवकर मागे. हे बघा मित्रांनो एवढ्या पुढे आणले ते मसाल्याचे, गरम मसाला गरम मसाला MD म्हणजे क्वालिटी सगळं. आणि आता जे आहे ना, आता इथं जे आहे ना ते बघ ते चुलीवरची, आता चुलीवरचं चिकन करायचं आम्हाला, चुलीवरचं बघुलं पिवलं मस्तपैकी. ते फ्रीजर पैसे ठेवले तर हो पैसे लय झाले वाटतं त्याच्याकडे. तर मित्रांनो विषय खोलच विषय डायरेक्ट हा बघा बैठला का विषय. आता मस्तपैकी माश्या फिशा बसून द्यायचं हा तसं काही याला करा. मित्रांनो आमचा आचार्य बघा, आचार्य इकडं बघा 2 मिनिटं. ओ आचार्य आता चुलीवरचं चिकन बनवायचं मित्रांनो आम्हाला गावठी पद्धतीने आणल्या. सरपण फिरपण आणलेलं आहे आणि ह्यो कठाळ्या पण आणलेला. अरे सॉरी आपलं ह्यो पण आणलेला आहे. ह्यो नुसता खायचं, दाबून खायचं, दाबून राहायचं. दाबून राहायचं. मित्रांनो हे बघू शकता आता मस्तपैकी याच्यात सगळं मसाला भेसाला भरितो. तिकडे सगळं आणलेलं आहे आमचं सिस्टमॅटिक सगळं. आणि मस्त उकड बिकड बनवून मस्त मसाला फ्राय हो. आमचा आचारी मस्तपैकी आणलेला आहे, भाड्याने आणलेला आहे 300 रुपये. भात करायचं भात बघ ना थोबाडकच झालं तो भात. अरे भात थोडं कालून बिलून काचा खायचं. लाज वाटते तुला वैरी, भात नाही करायचा आपल्याला. पाहिलं का कसं जळ तुझी जाळ.
थोडाच वेळाने आमचं मस्त पैकी आमचा माहोल थोडा रेडी होणार आहे. आता भगूला चुलीवर चाललेलं आहे. ओ भगूला गेलं का आचारी नाच करते काय हो लाकडं टाक नाद करते का यावंच लागत आहे भाई. लाकडं टाक ये लाकडू लाकूड आहे का लाकूड एवढं तुला हे लाकूड आहे साईडला तुला अरे भाई तेवढंच भेटलं ना एवढंच भेटलं ना म्हणजे किती तुला म्हणलं तुम्ही त्याला कमी आता किती द्याल काही नाही राहून दे काही नाही अजून आणू आहे ना राताळे अंगुल सगळे म्हणतोय अरे ते किती झालं तेवढं आलं लागत ते अर्धा खाली सांगितलं हा मस्त बाकी टाकलं तेल आणि आता काय टाकायचे ते मसाल्याचे पुढे पुढे कापे बरं त्या पटापटा लय जाळ लागला पटापटा आवरा लय बेकार तुला म्हणलं होतं त्या पकड कुठे तुला म्हणलं हे नको आणू पकड आवरीचं आवरीचं हे नको आणू पकड पकड नाही इथं. पकड वगैरे पकड कुठे रोय ना पकड ते माणे घालून बसला बाकी इकडे बघ पुढे माणे घेऊन बसलं डायरेक्ट येतो आयला लाज वाटत नाही ना काही आयला पकड खुरपान का खुरपं काय म्हणणार रे तो खाली असून जातं पकड बघून आतमध्ये पकड एक बरोबर किचनमध्ये पटकन जाय पटकन पळ किचनमध्ये पकड आण पकड बिना पकडच कारण चालू होता एवढा मोठा जाळ घ्यावा याला अरे काय आचारी बने का रे तू मला काही येत नाही हा तू काय आचारी बने का म्हणून तू नुसतं यावंच लागतंय कुठे यावं लागतं जाळ काय नुसतं गरम लागायला लागलं हे बघा मराचा घामाघूम झालोय मी पण तिना कामाला काय टाकतो बघ मित्रांनो दाबून खायचं हे बघ ना हे घाबरलो नाही मी हे इळी बघ माग माहिती मला हे इळी जर घुसली असेल काय करायचं चली भाव पळी पळी धर ना आयला पळी आणावं लागेल तुम्हाला पळी पोळी आण रे हातून पळी याला लटकलेले असं पाय भांड्याला त्या भांड्या नाही का लटकीत आपण रॅकला हे बघा मित्रांनो आता मस्त पैकी हळद टाकून याच्यामध्ये मसाला पिसाला टाकून देत हे मसाला कोण टाकेन टाकून दिली मसाला नुसतं बनायचं म्हणून म्हणून नको आणि तुला जर भाजी जर चांगली झाली ना सगळे सगळे लोक बघू राहिले तुला भाजी जर चांगली झाली ना लय मागतो माहिती हा तशीच बनायची रे काही चालू नाद नाद खतरनाक नाद करायचं बसता वाडा आपला कुठं आलंय अरे नाही मित्रांनो आम्हाला एक जण येऊन द्यायचा नाही कारण की आमचे पैसे दो म्हणजे आम्ही कमून देऊ आमच्या पोटासाठी आम्ही दिलंय मित्रांनो याचं म्हणणं असं आहे की आम्ही तिघा जणांनी जे ना आम्ही कॉन्ट्री केलेली नाही का तिघा जणात आणि तिघा जणात चिकन आणलेलं हे काय म्हणतो चावता कोणी येऊन द्यायचं नाही आपल्याला पुरणार नाही निसता खायच्या कामाचा अरे काटा येऊ फटफट मसाल्या पुढे रताळ्या निसता खातून झोपू तू टाकू का तांदूळ टाकू का हा सगळं टाकू का आपलं युट्यूबला लाईव्ह जाऊ युट्यूबला लाईव्ह सगळं टाकू हा बघा क्वालिटी बघा पुन्हा सगळं क्वालिटी अजून लई टाइम राहू चुलीवरचं चिकन म्हणजे काय जोक नाही पहिले पुढे फोडून तुला हा विषय खोले म्हणून दुनिया गोली हा बाग कसा आहे विषय हा बाग पाहिला का पीस आता मस्त बाई खाऊ राहिलो आम्ही आता हा बाग रोहन कसा खातोय पाहिले का रोहन येऊ आता पाहिलं का सगळं खाऊन टाकायचं मस्त पैकी पार्टी आमची बघूला बाग कदम बघूला विषय खोल नुसता मसाला आता असा मसाला खतरनाक लागणार आहे मित्रांनो कांदा आहे हा कांदा खाली टाक आणि खालचे जे ना आणि एक सुद्धा हाडू जर खाली राहिले ना मग मी मला लय खावडन बघा मित्रांनो विषय खोले लई खतरनाक विषय लई हा बघ पीस पाहिला पीस लयच बसतो बंद लागड्या मग छत्तीसगड जेव नाही पुरा कसं भाव कसं झालं लयच मस्त लागतं ते मसाले भर लागले तरी तू हजार चोवी राहू सध्या गाडी शिकला ना गाड्याच्या आधी याच्या आधी गाड्या नाही शिकला तू घरी आणि जायचं मला पडू ना पाहतो तरी कोण आलं तुमची त्या फोन लावत्या पोरा कोण शेडवर गेली त्या दुकानावर
एवढं लोक दुकान मोडलं. मित्रांनो एवढं म्या बोकार खाल्लंय, एवढं मोकार खाल्लंय, बोलायला सुद्धा राहिलं नाही आता. 1.5 किलो चिकन होतं. अयो 37 गरजे आणि रोहन जाधव तिकडे अजून खातोय. ताबाक दिसला का? ताबाक तो काढा काळा कलरचा. म्हणजे विचार करा, 1.5 किलो चिकन आणि तिघानं खाल्लंय. आता नुसतं पाणी पिलो, 1 तांबर पाणी पिलो आणि आता फक्त झोपायचं राहिलंय. जर झोपलो ना 1 तांबर जर पाणी पिलो ना मला उठता सुद्धा येणार नाही. सतीश भाऊ कसं काय होतं मग? स्वतः सतीशने बनलं होतं. आणि धुपणाने डोळे बघा कधी दिले पाहिले का? चल गावात चला कटिंग करायला. आवाज घेऊ काटाळ्या पाहिला का आतमध्ये बाटल्याला पहिले कसं खाता एकाच दिसतंय ते. मित्रांनो आता मस्त पैकी जेवण वगैरे झालंय आणि पाठीमागा राहिला होता बरं का सोंड्या. आधी याला भांडे घासायला वेळ जाऊन अन्याय चल भाई दोस्तों मेरे में अन्याय. ये देखो मुझे भांडे घासणे पडले रे. मित्रांनो मला भांडे घासायला लावले तर आणि दोघं खाल्लंय आणि बसले तिकडे जाऊन. नाही एवढे भांडे घातले जुने जायचं. कसं काय काम तू कर मला? सगळे भांडे घासायचे सगळे टोटल यायला लागला म्हणा. भांडे पिंडे मोकर राडा. आमच्या रोहननी जे ना आता मस्तपैकी सगळे भांड्या पिण्या घातल्या. दातात नाही का 2 किलो माल गुतलेला आहे आणि दातातला माल काढून राहिला. त्या दातातल्या काड्या बऱ्या दमदार त्या पाय. हा भांडे घासायला लावले तर अर्धा झिरलंय. मग आता डबल जावं लागत. परत जेवावं लागत आयो ऐसा ते परत जेवावं लागत म्हणतो. अरे लाज वाटली का तुला वैरे? हो ना बघ ना मित्रांनो अजून काहीच नाही आपल्या पोटात. हा अभी तर सुरुवात. अयो हे पोट आहे काय? आलो याला बाप रोहनचा बाप. मित्रांनो बाय बाय. येतो वापस. तेरी मेरी दोस्ती. तर मित्रांनो आता चाललोय मी मस्त कटिंग करायला आणि आता वाजलेले आहेत 6:30 वाजता चालले आहेत. हे बघू शकता 6:30 वाजले. सूर्य मावळ्याला पूर्ण पाहिला का नजारा? खतरनाक तर आता आम्ही कटिंग करायला चाललो. थोडी गाडी वाढली म्हणलं मला कट मारायचं थोडा नाही का नॉर्मल. इथून माझ्या घरापासून काही अर्धा 1 किलोमीटर नाही का. तर ठीक आहे चला मस्त नावा घे. काय झालं पाहिलं मधीच याला जायचं होतं आम्हाला कटिंग करायला आणि मधीच हे सात्याची गाडी झाली पंक्चर. काय ना खोळा गाडी सात्याची पंक्चर झाली. तो यापेक्षा माझ्या गाडी आणलेली परदेशी माही. हे रामकृष्ण हरी. अरे बाप एखादा वाघ जर आला तिथं काय करायचं? अरे बाप लय बेकार फसलो आम्ही आता इथं. अरा पुरा जंगलचा इलाका आहे. हा काय कुठे जागो? अयो खिळा घुसला रे भाऊ. खिळ्यामुळं चला कोटाळा सगळा. हो यार बाहेर निघा ना काय तू? हा खिळा घुसला मित्रांनो टायरामध्ये. शेट आरा बाप असे लफडे होते बरं ते. पण एवढा बेकार गेला काय येऊ रात्री इथं कोण थांबत पण नाही. मित्रांनो नजारा बघा बरं का. सूर्य इकून मावळला आहे आणि चंद्र तिकून उगला आहे. हा बघ त्या बघ ते चंद्र पाहिला का? दिसला का चंद्र तुम्हाला? तिकून चंद्र उगला आहे आणि इकडून सूर्य मावळला आहे. हा मित्रांनो टायर बघा टायर तुम्ही पूर्ण टायर चॅक झाले ना. आम्ही चाललोत बसून दोघं जण. हा बघ यो गाडी याला लाज वाटली माझी गाडीवर बसायला. बा 10च्या स्पीडने चाललो आम्ही. आता आम्ही जे आहे ना आम्ही आता गाडीमध्ये बसून चाललेलो तरी पण एवढा बेकार मोठा खेळा होता चांगला. म्हणजे ओरिजिनल 4था खेळा घुसला होता टायरामध्ये. तर ते टायर जे आहे ना ट्यूबलेस टायर म्हणून जमलं. खाली खाताने इकडे बघा खाताना पलीकडे खातानेच गोवा आली शिंगाडी वैन गोळ. तर चला आता मित्रांनो भेटूया मित्रांनो उद्याच्या मस्तपैकी ब्लॉगमध्ये. आता काय गाडी आम्हाला कटिंग करायला जायचं होतं. मध्ये गाडी पंक्चर झाली. आता आम्ही घरी चाललो. बघू गावात गेलो नाही तर मग उद्या काय माहिती काय होतंय. उद्याचा व्हिडिओ बघायला सावध राहा आणि आजचा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाची गोष्ट आहे. मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतोय करून टाका. चला